नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण प्रात्यक्षिक 4 सुरू करणार आहोत. विदा, विश्लेषण, गुणानुक्रम, सहसंबंध. आता यात आपण हे जे काही उदाहरण दिलेलं आहे तर ते बघणार आहोत. प्रदेशातील नागरी लोकसंख्या आणि साक्षरतेचे प्रमाण दिले आहे. सहसंबंध शोधा आणि निकालावर भाष्य करा. म्हणजे शेवटी काय निष्कर्ष निघतो तो आपल्याला या ठिकाणी मांडायचा आहे. आता या उदाहरणार्थामध्ये समजा हे जे काही उदाहरण आहे तर यात प्रदेश दिले, नागरी लोकसंख्या आणि दुसरा भाग दिला आहे साक्षरतेचं प्रमाण. आता प्रदेशामध्ये नंबर दिले 1 ते 10. त्यानंतर नागरी लोकसंख्या जी आहे तर तिची टक्केवारी शेकड्यामध्ये या ठिकाणी दिलेली दिसते की एक प्रदेशामध्ये 60% नागरी लोकसंख्या राहते. त्याच प्रदेशात साक्षरतेचं प्रमाण आहे 73. अशा पद्धतीने 1 ते 10 हे जे काही प्रदेश आहेत तर त्यांची नागरी लोकसंख्या आणि साक्षरतेचं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे. यावरून आपल्याला गुणानुक्रम सहसंबंध काढायचा आहे. मग आता हा जो काही चार्ट दिला आहे तर हा आपल्याला आडव्या स्वरूपात उदाहरण दिलं आहे. याची मांडणी आपण अशा उभ्या स्वरूपात करायची. पहिलं आकडेवारी तीच आहे, उदाहरण तेच आहे, फक्त मांडणी जी आहे तर ती आपली बदललेली आपल्याला दिसून येते. सुरुवातीला प्रदेश घेतले, त्यानंतर नागरी लोकसंख्या जी काही टक्क्यांवर मध्ये दिलेली होती ती घेतली. त्यानंतर आता R1 काढायचा आहे त्याचा. नंतर पुढच्या कॉलममध्ये साक्षरतेचं प्रमाण आपण घेतलं आहे आणि त्यानंतर पुढचा कॉलम आहे R2. आता हे R1 R2 काय आपण ते बघू. की समजा जी आकडेवारी दिली होती तीच आपण या ठिकाणी घेतली. जसं नागरी लोकसंख्या जी आहे 1 नंबरच्या प्रदेशात ती होती 60, साक्षरतेचं प्रमाण होतं 73, बरोबर. आकडेवारी तीच आहे. अशी उभी मांडणी केल्यानंतर फक्त हा जो काही दुसरा कॉलम आहे नागरी लोकसंख्येचा, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर 10 प्रदेश आहे तर त्यांचे क्रम लावायचे. की जो काही उतरता क्रम आपण म्हणतो, तुम्ही केलं असेल कधीतरी, उतरता क्रम, चढता क्रम, बरोबर. तर त्या पद्धतीने हा R1चा जो काही कॉलम आहे तर त्यात आपल्याला काय करायचं आहे की उतरता क्रम लावायचा आहे. म्हणजे सर्वात मोठी संख्या जी आहे या कॉलममधली, आता हा जो काही कॉलम आहे हा जो काही कॉलम आहे, दुसरा हा जो काही कॉलम आहे समजा, तर यातल्या ज्या काही सर्व संख्या आहेत, 10 संख्या समजा, 10 प्रदेश आहे म्हणून 10 संख्या, तर त्यांचा आपल्याला क्रम लावायचा आहे. सर्वात मोठी संख्या अगोदर घ्यायची, तिला नंबर द्यायचा 1. म्हणजे सर्वात मोठी संख्या जी आहे या कॉलममधली, तर ती आपल्याला काय दिसून येते, 60 ही जी काही संख्या आहे तर ती सर्वात मोठी आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणून 60 या संख्येला आपण नंबर 1 दिला, बरोबर. त्यानंतर 60 नंतर 47 ही जी काही संख्या आहे तर ती आपल्याला मोठी दिसून येते म्हणून तिला नंबर दिला 2. त्यानंतर पुढची संख्या बघा की 38 ही जी काही संख्या आहे तर ती आपल्याला मोठी दिसते म्हणून नंबर 3 तिला दिला. त्यानंतर 38 नंतर येतात 35, बरोबर, म्हणून 4. 35 नंतर जर विचार केला तर आपल्याला 22 ही संख्या दिसते म्हणून तिला दिला 5. 22 नंतर 18 ही संख्या दिसते म्हणून तिला नंबर दिला 6. 18 नंतर लहान आहे 15 म्हणून तिला नंबर दिला 7. त्यानंतर 15 नंतर 12 ही संख्या दिसते म्हणून तिला दिला 8 नंबर. 12 नंतर 9 दिसते म्हणून तिला दिला 9 नंबर आणि सर्वात छोटी संख्या आहे 5 म्हणून तिला दिला 10 नंबर. हे तुमच्या लक्षात आलं असेल की R1 आपण कसा काढला. या ज्या काही संख्या आहेत कॉलममधल्या, तर या संख्येचा आपण उतरता क्रम त्या ठिकाणी लावलेला आहे. म्हणजे सर्वात मोठी संख्या, त्याच्यापेक्षा छोटी, त्याच्यापेक्षा छोटी, असं करत या ठिकाणी जे काही 10 नंबर द्यायचे होते तर ते नंबर आपण या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच पद्धतीने आपल्याला पुढचा कॉलम जो आहे, जसं
या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण आपण दिलं आहे. आपल्याला गणित उदाहरणात ते दिलं आहे की साक्षरतेचं प्रमाण किती प्रदेशात, तर नंबर 1च्या प्रदेशात आहे 73, नंबर 2च्या प्रदेशात आहे 29. तर त्याचासुद्धा आपल्याला सेम संबंध काढायचा आहे. R2 आपल्याला काढायचा आहे. हा सुद्धा तशाच पद्धतीने जसं आपण पहिल्या कॉलमचं काढलं की पहिल्या कॉलममध्ये आपण काय केलं की हे जे काही होतं त्याचा उतरता क्रम लावला. त्याच पद्धतीने साक्षरतेच्या प्रमाणामध्ये ही जी काही आकडेवारी दिली आहे तर त्याचा आपल्याला काय करायचा आहे, क्रम लावायचा आहे. आता सर्वात मोठी संख्या कोणती, तर या कॉलममधली या तर 73 ही सर्वात मोठी आपल्याला दिसून येते, म्हणून तिला नंबर 1 दिला. त्यानंतर जर विचार केला तर 48 ही जी काही संख्या आहे तर ती नंबर 2 दिसते. अशा पद्धतीने 1 ते 10 आपण या ठिकाणी उतरत्या क्रमाने संख्या ज्या आहेत तर त्यांना क्रम दिलेले आपल्याला दिसून येतात. हे क्रम दिल्यानंतर पुढचा कॉलम बघा, R1 वजा R2. आता R1 आणि R2 हे जे काही आहेत तर R1 आणि R2 यांची वजाबाकी त्या ठिकाणी करायची आहे. आता पुढचा कॉलममध्ये बघा, R1 वजा R2 आणि त्यांचा वर्ग आपल्याला करायचा आहे. म्हणजे जे काही उत्तर येईल त्याचा आपल्याला वर्ग करायचा आहे. आता पहिला बघा, R1 आहे 1, R2 आहे 1. 1 वजा 1 0 आणि 0चा वर्ग 0, बरोबर. त्यानंतर दुसरं बघा की दुसरा प्रदेश जो आहे तर दुसऱ्या प्रदेशाचा R1 आहे 4, R2 आहे 5. मग वजाबाकी जर केली या ठिकाणी बघा, 4 वजा 5 मग वजा 1 त्या ठिकाणी उत्तर येतं, बरोबर. मग एकाचा वर्ग 1, वजा वजा जरी असले तरी वर्ग अधिक होईल, बरोबर. त्यानंतर पुढचं बघा की आपल्याला तिसरा प्रदेश जो आहे तर त्याचा R1 आहे 7 या ठिकाणी. त्यानंतर 7 आणि R2 आहे 4, बरोबर. मग 7 मधून वजा 4 जर केले तर उत्तर येतं 3, बरोबर. आणि 3चा वर्ग त्या ठिकाणी 3 गुणिले 3, बरोबर. 3चा वर्ग 9 म्हणजे उत्तर आलं 9. अशा पद्धतीने आपल्याला या सर्वांचं त्या ठिकाणी वर्ग काढून घ्यायचे. वर्ग काढून घेतल्यानंतर आपल्याला हा जो काही शेवटचा कॉलम आहे R1 वजा R2 त्याचा वर्ग, तर हा शेवटच्या कॉलमची या ठिकाणी बेरीज करायची आहे आणि ती बेरीज या ठिकाणी 18 ही आलेली आपल्याला दिसून येते, बरोबर. त्यानंतर N म्हणजे काय आपण ते बघू. N म्हणजे काय तर टोटल किती प्रदेश आहेत, बरोबर. किती आपल्याला घटक दिले ते दिले. तर या ठिकाणी 10 प्रदेश दिले म्हणून N बरोबर 10. अशा पद्धतीने ही आकडेवारी आपली आली. आता ही आकडेवारी फक्त आपल्याला या सूत्रामध्ये टाकायची आहे. बघा, R बरोबर या ठिकाणी जे सूत्र दिलेलं आहे तर तसंच तसं ते सूत्र लिहायचं आणि सूत्रामध्ये ज्या किमती आहे आपल्या आलेल्या वरच्या चार्टमध्ये त्या आपल्याला टाकायच्या असतात. तर R बरोबर 1 वजा त्या ठिकाणी कंसात बघा दिले 6 गुणेला 18. 18 का घेतले तर आपलं उत्तर आलेलं होतं बघा, R1 वजा R2 याचा वर्ग जो आलेला होता तो 18 होता, म्हणून त्या ठिकाणी 18 ही संख्या आपण घेतली आणि 6 ही संख्या ऑलरेडी त्या आपल्या सूत्रामध्ये दिलेली आहे. भागेला N. N म्हणजे किती आपण बघितलं की प्रदेशांची संख्या किती टोटल, ती म्हणजे आपल्याला N दिला या ठिकाणी. 10 ती संख्या आहे. 10 कंसामध्ये 10चा वर्ग वजा 1, बरोबर. ही आकडेवारी टाकल्यानंतर 6 गुणिले 18 त्या ठिकाणी 108 येतात, भागेला 10चा वर्ग त्या ठिकाणी आणि वजा 1, बरोबर. म्हणजे आपल्याला हे गणित सोडवल्यानंतर या ठिकाणी उत्तर जे काही आहे तर ते येतं 0.89. ठीक आहे. आता याच्यावरून निष्कर्ष काय काढला बघा की प्रदेशातील नागरी लोकसंख्या आणि साक्षरतेचं प्रमाण यामध्ये सकारात्मक किंवा धनात्मक संबंध आहे. याचा अर्थ असा की वाढत्या नागरी लोकसंख्येबरोबर साक्षरतेचं प्रमाण देखील वाढत आहे.
कारण 89च्या जवळपास आली ना, म्हणजे 1च्या जवळपास ती संख्या आपल्याला दिसते. याचाच अर्थ त्या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाणसुद्धा वाढताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे नागरीकरण तर वाढतंच आहे, शहरीकरण तर वाढतंच आहे, परंतु त्यासोबतच साक्षरतेचं प्रमाणसुद्धा या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसून येतं. ठीक आहे. असं हे एक उदाहरण आपण सरावासाठी दिलेलं होतं, ते सोडवलं. अजून तुम्हाला पुस्तकामध्ये या ठिकाणी पेज नंबर 101 वर अजून एक उदाहरण तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही फाईलमध्ये लिहू शकतात. पुढचं प्रॅक्टिकल आपल्याला घ्यायचं आहे. प्रात्यक्षिक क्रमांक 5, विदा सादरीकरण, विभाजित वर्तुळ काढणे. आता विभाजित वर्तुळ काढायचं आहे, त्याचंही उदाहरण आपण बघू. की या ठिकाणी उदाहरण दिलं आहे, एका प्रदेशातील किती पर्यटक विविध स्थळांना गेले याचे वितरण खालील माहितीत दाखवलेले आहे. दिलेल्या विदेला विभाजित वर्तुळाद्वारे दाखवा आणि विदेचे विश्लेषण करा. विदा म्हणजे माहिती, बरोबर. आता हे जे काही पर्यटक आहेत, तर त्या पर्यटकांची संख्या दिली आहे आणि पर्यटक कोणत्या स्थळाला म्हणजे कोणत्या स्थान जे असेल, तर त्या स्थानाला किती पर्यटकांनी भेट दिली त्याची संख्या या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला दिली बघा. नंबर 1 दिलं आहे, अभयारण्य आणि प्राणी संग्रहालय. यामध्ये 300 पर्यटक गेले. ऐतिहासिक स्मारके 200 पर्यटक त्या ठिकाणी भेट द्यायला गेले. थीम पार्क 350, संग्रहालय आणि कलादालने 150 आणि नद्यांचे किंवा समुद्रकिनारे, तर या ठिकाणी 250 पर्यटक जे आहेत तर ते गेलेले आपल्याला दिसून येतात. मग आता हे जे काही उदाहरण दिलं आहे, तर याच्यावरून आपल्याला विभाजित वर्तुळ काढण्यासाठी, आता विभाजित वर्तुळ जे आहे तर त्याचा अंशात्मक किंमत ही 360 असते. तुम्ही कोणतंही वर्तुळ काढा, छोटं काढा का मोठं काढा, त्या वर्तुळाची अंशात्मक किंमत जी आहे तर ती आपल्याला 360 त्या ठिकाणी दिसून येते. मग ही जी काही संख्या आहे पर्यटकांची, तर आपल्याला याचं रूपांतर 360शी करायचं आहे. अंशात्मक मूल्य आपल्याला अगोदर काढावं लागेल. मग ही जी काही फक्त पर्यटकांची संख्या दिली, याच्यावरून आपण त्या वर्तुळाशी त्याची किंमत किती आहे, अंशात्मक मूल्य किती आहे त्याचं, ते आपल्याला काढायचं आहे. एक या ठिकाणी आपण बघा सोडवून दाखवलं आहे, की अभयारण्य किंवा प्राणी संग्रहालय यांच्यामध्ये 300 पर्यटक भेट द्यायला गेले, बरोबर. मग हे 300 पर्यटक जे आहे, तर यांचं अंशात्मक मूल्य किती, म्हणजे 360 पैकी किती त्या ठिकाणी त्यांची बाजू दाखवायची किंवा किती दाखवायचं, तर हे दाखवण्यासाठी बघा की 300 जे आहे, त्या सूत्रामध्ये बघा आपल्याला सांगता येईल की त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की समजा एका उपघटकाचे मूल्य, आता उपघटक कोणता, आपण पहिला उपघटक घेतला की अभयारण्य आणि प्राणी संग्रहालय, बरोबर. तर एका उपघटकाचे मूल्य भागेला एकूण उपघटकांची बेरीज गुणेला 360 अंश. हे केल्यानंतर आता बघा यात आपण या ठिकाणी ते सूत्र लिहिलं आणि डायरेक्ट किमती टाकल्या बघा. सुरुवातीला 300 आला, कारण काय होतं सूत्रात, की एका उपघटकाचे मूल्य, बरोबर, म्हणून 300 लिहिलं. त्यानंतर भागेला आपल्याला एकूण उपघटकांची बेरीज, म्हणजे पर्यटकांची जी काही एकूण संख्या आहे तर त्यांची बेरीज या ठिकाणी केली. म्हणजे 300 अधिक 200 म्हणजे 500 या ठिकाणी झाले, 500 अधिक 350, 150, 250 यांची जी काही टोटल येते तर ती आहे 1250. म्हणून भागेला लिहिलं आहे 1250 गुणेला 360 अंश. आता 360च का लिहिलं, मी अगोदरच कारण सांगितलं की आपल्याला विभाजित वर्तुळ काढायचं आहे आणि वर्तुळाची अंशात्मक किंमत असते 360, म्हणून गुणेला 360 त्या ठिकाणी काढलेलं आहे. म्हणजे अर्थ काय झाला की टोटल 1250 पर्यटक आहे. 1250 पर्यटकांपैकी 300 पर्यटक प्राणी संग्रहालयाला भेट देतात, बरोबर. तर मग ते 360 पैकी किती त्यांचं मूल्य असेल ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. हे गणित सोडवल्यानंतर याचं उत्तर येतं 86.4, बरोबर. मग या वर्तुळामध्ये जेव्हा आपण वर्तुळ काढू, तर प्राणी संग्रहालयाला भेट देणारे जे काही पर्यटक आहे, तर त्याचं मूल्य जे असेल तर ते आपल्याला किती दिसून येईल, 86.4. आता बघा
ठीक आहे, यात आपल्याला दिसतंय. तर आपण जे काही उदाहरण सोडवलं, तर त्याच्या अशा पद्धतीने सर्वांची मूल्य किंवा आपल्याला काढायची संख्या या ठिकाणी डायरेक्ट सोडवून दिलेलं आहे. अंशात्मक मूल्य दिलेलं आहे बघा. पहिल्याचं आपलं आलं होतं 86.4, दुसऱ्याचं ऐतिहासिक स्मारकाचं आलं आहे 57.6, थीम पार्कचं आलं आहे 100.8, त्यानंतर संग्रहालयाचं आलं आहे 43.2 आणि नद्या किंवा समुद्रकिनारे आलं आहे 72.0. तर यांची जर हे जे काही अंशात्मक मूल्य आले, तर हे टॅली कसं करायचं बघा, की हे जे काही उत्तरं आले आपले अंशात्मक मूल्य, यांची जर बेरीज केली, तर त्या ठिकाणी आपलं त्यांची बेरीज 360 आली पाहिजे. 360 बेरीज आली याचा अर्थ की आपण अंशात्मक मूल्य हे जे आहेत तर ते बरोबर काढलेली आहेत. आता जेव्हा आपण विभाजित वर्तुळ प्रत्यक्ष काढतो बघा, की या ठिकाणी अगदी छोटं पण नाही आणि अगदी मोठं पण नाही, मीडियम साईजचं 5, 6, 7 सेंटीमीटरची त्रिज्या घेऊन तुम्ही अगोदर एक वर्तुळ काढायचं. वर्तुळ काढल्यानंतर त्या ठिकाणी हा जो काही केंद्रबिंदू असतो सेंटरला, बरोबर? तर त्या केंद्रबिंदू ही झाली त्रिज्या. सुरुवातीला एक कोणतीही तुम्ही सरळ रेषा मारून घ्या त्रिज्यापासून परिघापर्यंत. त्यानंतर ज्या तुमच्याकडे हाफ सर्कल किंवा कोन असतो, तर ते या ठिकाणी ठेवून आपण या हाफ तुमच्याकडे असेल, त्या ठिकाणी मापं असतात, कोन घ्यायचं माप असतं बरोबर, तुमच्याकडे असेल कंपासमध्ये. तर ते या ठिकाणी बघा ठेवल्यानंतर आता ठेवायचं कसं हे पण महत्त्वाचं आहे, की तुमचं जे काही हाफ सर्कल असेल, तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी खाली अगोदर सरळ रेष असते. नंतर ह्या सर्कलमध्ये त्या ठिकाणी कोन दिलेले असतात 10, 20, 30 असं करत. इथे 90चा असतो बरोबर. अशा पद्धतीने आता ही त्रिज्या तुम्ही अगोदर मारून घेतली एक सुरुवातीला. या त्रिज्येवर त्या ठिकाणी तुमचं हाफ सर्कल ठेवलं. ते ठेवल्यानंतर तुमचं कोनमापक ठेवल्यानंतर त्या ठिकाणी पहिलं मूल्य किती आलं होतं आपलं 86.4. म्हणून त्या ठिकाणी बघा 10, 20, 30 असं करत 86 घ्यायचे. 86 नंतर 0.4 म्हटलंय. म्हणून बारीक ज्या काही 4 एमच्या रेषा असतात मिलीमीटरच्या, तर त्या 4 रेषा घेऊन आपण या ठिकाणी 86.4 वर त्या ठिकाणी एक पेन्सिलीने खूण करायची आणि ते केल्यानंतर ती रेषा आपण मारून घ्यायची असते परिघापर्यंत, बरोबर? केंद्रापासून तर परिघापर्यंत. अशा पद्धतीने पहिलं तुमचं झालं प्राणी संग्रहालय 86.4. मग आता दुसरं जेव्हा तुम्ही घ्याल, आता दुसरं होतं आपलं ऐतिहासिक स्मारके, ते आहे 57.6. मग दुसरं घेताना जे काही तुमचं कोनमापक आहे, तर या दुसऱ्या त्रिज्येवरती ठेवायचं आणि या ठिकाणी ठेवल्यानंतर उजव्या बाजूने त्या ठिकाणी मोजत जायचं. जे काही तुमची संख्या असेल त्यापर्यंत ते जायचं आणि तिथे आल्यानंतर एक बारीक खूण करून नंतर ती सरळ रेषा मारून घ्यायची. आता तिसऱ्याला तसंच, की तुमचं कोनमापक या पद्धतीने असेल ठेवलेलं, बरोबर? कोनमापक आणि त्यानंतर उजव्या बाजूने मोजायला सुरुवात करायची. जे काही तुमचं असेल आता तिसऱ्या थीम पार्कचं आपलं अंशात्मक मूल्य होतं 100. मी या ठिकाणी 90, 90च्या पुढे 100 आणि 100 आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही रेषा मारू शकतात. अशा पद्धतीने तुमचे जे काही अंशात्मक मूल्य आहे, तर ते तुम्ही या ठिकाणी दाखवून त्या ठिकाणी त्यांची नावं द्यायची आणि सूची द्यायची. आता या ठिकाणी नावं द्यायची राहून गेली. जसं पहिलं या ठिकाणी नाव देता आलं असतं,
की प्राणी संग्रहालय. दुसऱ्या ह्याच्यात काय नाव दिलं असतं, ऐतिहासिक स्मारके, थीम पार्क, नंतर कला दालने आणि शेवटी समुद्र किनारे. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही अंशात्मक किंमत लिहून तुम्ही त्या ठिकाणी नावं दिली असती तरी चालली असती. त्यानंतर हे जे काही कलर दिले असे कलर देऊ शकतात, किंवा तुमच्याकडे कलर नसतील तर साध्या पेन्सिलने त्या ठिकाणी वेगवेगळ्या जे काही शेडिंग देतात आपण बघा, उभ्या रेषा, आडव्या रेषा वगैरे, तर तशा पद्धतीने देऊन तुम्ही सूची पूर्ण करा आणि खाली सूचीसुद्धा लिहा, की कोणत्या याला कोणता कलर दिलेला आहे ते तुम्ही खाली सूचीमध्ये पूर्ण करू शकतात. सूची आणि विभाजित वर्तुळाला दिलेला कलर मॅच झाला पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे विभाजित वर्तुळ काढलं. दुसरं उदाहरण जे आहे तसंच आहे, की पुढचं आपण फक्त थोडक्यात सांगते. दुसरं उदाहरण दिलं आहे, की एका प्रदेशातील विविध प्राकृतिक भूरूपांनी किती भूमी व्यापली आहे याची माहिती पुढील तक्त्यात दिलेली आहे. विभाजित वर्तुळाच्या मदतीने विदा, दर्शवा आणि विश्लेषण करा. सेम तसंच आहे. प्राकृतिक भूरूप, डोंगर, मैदान, पठार आणि अतिउंच पर्वत ह्या दिल्या आहेत. त्यांची भूमी टक्केवारीमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. तर यांचा अगोदर आपल्याला अंशात्मक मूल्य काढावं लागेल. आता अंशात्मक मूल्य काढण्याचं सूत्र बघा, की डोंगर समजा पहिल्याचं काढायचं आहे, बरोबर, म्हणून डोंगर किंवा जे आहे बरोबर. आता त्या उपघटकाचं मूल्य कोणत्याही समजा पहिल्याचं काढायचं म्हणून आता डोंगरचं मूल्य किती आहे, 10% जमीन, बरोबर, 10%, म्हणून 10 भागेला एकूण उपघटकांची बेरीज. मग आता ही 10 अधिक 40 अधिक 30 अधिक 20 ही जी काही आहे यांची बेरीज आहे 100. मग उपघटकांची बेरीज आली 100 भागेला 360, कारण अंशात्मक मूल्य आपल्याला 360ची काढायचं सर्कलचं, म्हणून 360. हे जे केल्यानंतर या ठिकाणी जे काही उत्तर येईल तर त्याला आपण म्हणतो अंशात्मक मूल्य. अशा पद्धतीने या चारही प्रदेशांचं अंशात्मक मूल्य या ठिकाणी काढलेलं आहे. जसं नंबर 1 डोंगर त्याचं आलं 36.0, मैदान त्याचं आहे 144.0, त्यानंतर पठारचं आहे 108.0 आणि अतिउंच पर्वत त्याचा आहे 72. टोटल आहे 360. म्हणजे आपलं जे काही मूल्य काढलेलं आहे ते बरोबर आहे. आता नेहमीप्रमाणे मी जसं सांगितलं, की एक मीडियम साईजचं वर्तुळ काढायचं. त्यानंतर त्रिज्या त्या ठिकाणी घ्यायची. त्रिज्या घेतल्यानंतर म्हणजे केंद्रबिंदू तर परिघ ही एक रेष मारायची सरळ त्रिज्या. त्या त्रिज्येला त्या ठिकाणी जे काही अंशात्मक मूल्य असतील तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी कोनमापक ठेवून तुमचं जे काही कोन दिलेले असतील, पहिलं कोन आहे समजा 36चा, तर 10, 20, 30 बरोबर, नंतर 35 आणि 35 नंतर एक बारीक रेषा 1 mmची एक, अशा पद्धतीने 36 आणि ते पॉईंट केल्यानंतर ती सरळ रेष मारून घ्यायची. पुढच्या वेळेस कोनमापक त्या त्रिज्येवर ठेवायचं जी आपण नवीन काढली समजा त्यावर. नंतर पुढचं 144 आहे, 10, 20, 30, 40 करत करत 90, 110, 120 बरोबर, 130, 140, 140 नंतर पुढचे 4 छोट्या रेषा 144. ते केल्यानंतर त्याची त्रिज्या आखून घ्यायची. अशा पद्धतीने तुम्ही विभाजित वर्तुळ काढू शकतात आणि नेहमीप्रमाणे ही जी काही सूची आहे तर ती पूर्ण करायची आहे. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू.